तसं ज्ञान मिळाल्यानंतर झाड जसं पक्व झालं, फळ त्याला फळं पानं फळं आली, फळं आल्यानंतर ते वाकतं खाली, झुकतं त्या फळांच्या ओळख्यात. ती फळं पिकलेली रसाळ असतात, गोड असतात. ती अर्धवट कच्ची खाल्ली तर ती आंबट असते. म्हणजे ती पिकावी लागतात. हे पिकायची वाट पाहत नाही आपण. अर्धवटच आपण मग कुचमून त्याच्यात काही यौगिक ह्याच्या प्रक्रिया करतो रासायनिक, आणि ती पिकवण्याचा प्रयत्न करतो. असं दुर्दैवाने आता चाललेलं आहे. तसं मनाचंही आहे. हा मनाचा प्रचंड विचार आपण केला पाहिजे. आणि मनाला जेवढे तुम्ही छान सुधाराल, तेवढे तुम्ही पुढे अधिक चांगले व्हाल. एक सुजाण नागरिक व्हाल. एक अंडरस्टँडिंग ज्याला पूर्ण आहे, त्याला समाजाचा अंडरस्टँडिंग आहे, ज्याचा समाजाप्रती ज्याचं काही देणं घेणं आहे, हेही आपण सगळं याच्यात शिकलं पाहिजे. हे सगळं शास्त्र, योगशास्त्र म्हणा किंवा आपलं भारतीय जे षडदर्शन आहे, ते 6 वेगवेगळ्या प्रकारच्या मतांना त्यांनी मान्यता दिलेली आहे. अगदी चार्वाक होता की खा प्या मजा करा, याही तत्वज्ञानाला भारतीय लोकांनी मान्यता दिलेली आहे. त्यालाही कनिष्ठ त्याज्य मानलेलं नाही. एक वेगळं शास्त्र म्हणून त्याचाही अभ्यास केला जातो. अशी आज आपली परिस्थिती आहे. आपण आपलं शास्त्र समजावून घ्यायला. दिलंय. बरोबर आहे, काही काही गोष्टी आम्हाला पण रिलेट करतात की असं हा. बरोबर आहे त्या गोष्टी. हा. अं, तर आता आय गेस तनुष काय विचारायचं. नमस्ते सर। हा बोला। आपने बताया कि हा। शरीर के साथ साथ मन की शुद्धि भी बहुत जरूरी है हा। और लोग मेडिटेशन करते हैं, प्राणायाम करते हैं। तो मैं आपसे जानना चाहूंगा कि आपके हिसाब से योगा क्या है और वो हमारे शारीरिक स्वास्थ्य और आध्यात्मिकता से कैसे जुड़ा है और क्या फायदे करता है। योगा ऐसे है, योगा मन और शरीर, ये दो कोई अलग नहीं है। मन जो शरीर में बास, शरीर में रहता है मन, ये मन अनेक जन्मों से चलते आया है। मन की केवल ये एक शरीर में नहीं है। आप जब प्राणी थे तभी भी आपको मन था, और आज आप मनुष्य का धरण देह धारण किया है, फिर भी आपको मन है। ये मन चलते आया है। तो मन की जितनी शुद्धि होंगी उतनी आपकी शरीर की शुद्धि होंगी, और जितनी शरीर की शुद्धि होंगी उतने आप ऊंचे ऊंचे विचारों से ऊंचे होते जाए। त्याच्यामध्ये मला एक प्रश्न होता हाँ। की जे मेडिटेशन आपण करतो, त्या हाँ। मेडिटेशनचा अर्थ रियालिटी मध्ये एस्केप करणं म्हणजे रियालिटी वरनं सोडणं, की म्हणजे ज्याला आपण नाही, आत्मचिंतन म्हणतो हे रियालिटीला समजणं आहे, एक्सेप्ट एस्केप नाही नाही करायचं. करायचं. रियालिटी काय आहे हे तुम्हाला समजलं पाहिजे. यासाठी ते मेडिटेशन आहे. तुम्ही आत मनात खोल खोल जाता. मन बरोबर. नसतं. मनमारणी उन्मन करा ताटी उघडा ज्ञानेश्वरा, असं म्हटलेलं आहे मुक्ताबाई. तर मन आहे तोपर्यंत आपल्यामध्ये विचारामध्ये अशुद्धी आहे. हे मन जेव्हा नष्ट होईल तेव्हा तुम्ही खरे तुमच्या ओरिजिनलला पोहोचा. त्यामुळे मन नष्ट करणे हे मेडिटेशनचं मुख्य ध्येय आहे खरं म्हणजे. तुम्ही पूर्ण आता निर्गुण निराकार समाधी म्हणतो. निर्गुण निराकार म्हणजे त्याला काहीही नाही आहे, कुठलाही गुण नाही आहे, कुठलाही आकार नाही आहे, अशी स्थिती म्हणजे ते ती निर्गुण निराकार. ज्यावेळी तुम्ही स्वतःलाही विसरता, स्वतःचं अस्तित्वही विसरता, ते मन, मनही विसरलं गेलं पाहिजे, तेव्हा खरी शुद्धी तुमची होईल. आणि मग आपण ज्याला मुक्ती मुक्ती म्हणतो, ती मुक्ती या अनेक जन्मांची, अनेक शरीर धारण करत, अनेक दुःख पचवत, अनेक वेगवेगळ्या संकटांना तोंड देत जे तुम्ही आज आला आहात, ते सगळं नष्ट होईल. म्हणून मन नष्ट करणं हे मेडिटेशनचं खरं ध्येय ते आहे. अगर हमने मेडिटेशन वगैरह की, स्पिरिचुअलिटी हाँ। को अपना लिया, तो हाँ। क्या हमारा चीजों को देखने के नजरिए में फर्क आता है। आपको बहुत फर्क आएगा। जो आपके मन में दृष्टि के प्रति, प्राणियों के प्रति, मानवों के प्रति जो प्यार था, वो कहाँ आप गुम हो गए हैं, वो प्यार आपको आने लगता है। जैसे सब संत जो है वो बहुत दयालु थे, वो बहुत प्रेम थे। प्रेम यही अध्यात्म, ऐसा कहने वाले अग्नि ओशो से लेकर ले लो। ओशो एक बहुत अच्छा, बहुत ही
पहुंचा हुआ आदमी था, लेकिन उसका तत्वज्ञान लोगों ने गलत समझा, ये बात अलग है। लेकिन प्रेम यही अध्यात्म है, ये उनको मेडिटेशन के कारण समझा कि मैं और आपके शरीर में कोई फर्क नहीं। जैसे मुझे दो आंखें हैं, आपको दो आंखें हैं, मुझे एक नाक है, आपको एक नाक है, मुझे दो कान है, लेकिन सिर्फ अब मनुष्य ने, ये प्राणी मात्रों में भी यही है, उनको भी दो आंखें है, कान है, नाक है, विचार करने की शक्ति है। उनकी शायद विचार करने की शक्ति आपके इतनी पर्याप्त नहीं है, लेकिन उनमें सब वो जो आप में जो गुण है, वो प्राणी मात्रों में भी है। तो ये मेडिटेशन के पास समझ में आता है, ये जो ये डिफरेंस करते हैं अपन, कि ये नीचा है, ये ऊंचा है, ये अमुक है, ये तमुक है, ये मैं ब्राह्मण हूं और वो शूद्र है, ये सब निकल जाता है पद से। संतों के सामने कोई शूद्र नहीं था, कोई बड़ा नहीं था, कोई ब्राह्मण नहीं था, या कोई कोई ये नहीं था, सब वो देव, देव के कैटेगरी में संत जाते थे। भगवान के, भगवान जैसे तो रहते थे वो खुद भगवान थे। तुका झाला से विठ्ठल, तुका खुद विठ्ठल था, वो खुद भगवान हो गया। ऐसे स्थिति में ये मेडिटेशन से आदमी जाता है, और पूरा उसका जो ऊंचाई पूरी जितनी है उतनी वो निकल जाता है। भगवान कोई अलग नहीं है। जैसे राम कृष्ण, इन्होंने भी शरीर धारण किया था, वो भी तुम्हारे हमारे जैसे आदमी थे, शरीर धारण करने वाले थे, लेकिन उनके गुण उतने अच्छे थे कि वो भगवान थे। जैसे तुमको भी वो, आपको भी वो, सभी को वो ये है कि आप भी बन सकते हैं भगवान। उसके लिए ये प्रयास है, ये जो मेडिटेशन या जो शरीर शुद्धि या जो कुछ मन शुद्धि, ये सब उसके लिए प्रयास है कि वो करके आप पूरे उच्च दर्जे पर चले जा सकते। जैसा मैंने ये पहले बताया था कि जैसी कुंडली है, जैसे वो सलसल जैसी निकलती है, वो सीधा परपेंडिकुलर रहता है, आपका पीठ का जो कड़ा रहता है वो पूरा परपेंडिकुलर हो जाता है। उसको ये जो ऐसे इसमें ये था ना, ऐसे ऐसे रहता है वो भी चले जाता है, वो पूरा सीधा हो जाता है। तो मैं ये अनुभव से बात कर रहा हूँ। तर सर हे सगळं आपण केल्यानंतर जे आपल्या फिजिकल चेंजेस जे येतात योगा हाँ केल्यानंतर, ज्यांनी हेल्थ हाँ चांगले राहते आपली, त्यात हाँ। थोडं प्रकाश देऊ शकणार का आपण? जिसका मन शुद्ध है उसके सब रोग निकल, क्योंकि रोगों का आप साइकोसोमैटिक बोलते हैं अपन, रोग जितने 95% लोग आपको रोग पहिले मन को होते, पहिले मन बिघडतं, आणि हे मनाला राहिलेले रोग शरीरात दिसायला लागतात। जसं कोड आहे, कोणाची एकदा भीती मनात बसली की कोणाचं तुम्ही पहा, मी आता कोणाचे अनेक पेशंट हे केले आहे, की ते मानसिक कुठेतरी प्रचंड अशा संकटात असतात, कुठेतरी त्यांची गोची होत असते, कुठेतरी मन मोकळं नाही करू शकत, अत्यंत काळजीत असतात। अशा लोकांना बरोबर ते कोड व्हायला, त्यांच्या शरीराचे मधले काही गुणधर्म बदलतात त्वचेचे, आणि मग ती त्वचा नॉर्मल त्वचेऐवजी पांढरट दिसायला, हे त्यांच्या मनाचा भाग आहे। बहुतेक सगळे रोग 90% हे आयुर्वेद म्हणतो असं नाही, हे पाश्चात्य शास्त्र सुद्धा हे म्हणतं की तुमचा रोग पहिले मनाला। आता कोविडमध्ये अनेक लोक कोविड त्या पेशंटच्या सानिध्यात असून त्यांना रोग झाले नाही, परंतु साध्या लांब असलेल्या माणसालाही कोविड झाला, कारण त्याच्या मनात भीती होती की मला कोविड होईल का। ज्याच्या मनात ही भीती आली त्याला तो कोविड झाला, आणि ज्याच्या मनात ही भीती नाही राहिलेली त्याला कोविड झालेला नाही। तेव्हा मन शुद्धीचा किती मोठा परिणाम असतो। मनाची पहिली भीती मनात असते, ती मनात भीती येऊन मग ती प्रत्यक्षात येते। तेव्हा हे जर तुम्ही टाळलं तर आपोआप हे सगळं नष्ट होतं। मन अत्यंत शुद्ध होणं आवश्यक। मन जेवढं शुद्ध होईल, हे अगदी नक्की तुमचं शरीर शुद्ध झालं की तुम्हाला रोगराई तुमच्यापासून पळणार। हजार हजार वर्ष लोक जगू शकतात। आता जसं महानु हा यांचा जो हे आहे महाअवतार बाबाजी, त्यांचं म्हणतात की 5,000 वर्ष वय आहे, कोणी त्यांना बघितलेलं नाही आहे, परंतु त्यांना अनुभवणारे लोक अनेक आहेत। तर वय त्याला राहतच नाही त्याला। आता ज्ञानेश्वर माऊलींनी समाधी घेतली, समाधी घेतली म्हणजे काय केलं त्यांनी, शरीर ठेवलाय। आजही ती समाधी तुम्ही काढली तर ज्ञानेश्वर माऊली त्यावेळी जसे 21व्या 22व्या समाधी घेतली, त्या शारीरिक स्थितीत आजही दिसतील। तर इतकं मनाचं कारण, मन आणि शरीर यांचा प्रचंड संबंध आहे। जसं मन शुद्ध राहील तसं शरीर शुद्ध राहील, आणि रोग तुमच्यापासून दूर जातील।
पण रोग दूर करण्यासाठी मन शुद्ध नाही करायचं, रोगांसाठी नाही आहे. केवळ शरीर शुद्धीसाठी ते मेडिटेशन नाही आहे. मेडिटेशन हे अजून ज्ञान मिळवणे. आता अनेक ग्रहावर न जाता लोकांनी ऋषी मुनी ग्रहांचा अभ्यास करून त्यांच्या ज्या काही गती किंवा हे सांगितलंय की इतक्या 365 दिवसामध्ये सूर्य एक प्रदक्षिणा पृथ्वी हे करते, किंवा हे जे सगळं आलेलं आहे हे कुठून आलं, हे कसे मोजले त्यांनी दिवस, तर ते त्यांना मेडिटेशन मधून जातात. पतंजलीला साधं व्याकरण लिहिण्यासाठी 12 वर्ष तपश्चर्या करावी लागली. तपश्चर्याशिवाय काहीही मिळत नाही. त्याच्या आत जाण्याची शक्ती तुम्हाला त्या तपश्चर्येने, मग ओजस येतो. आणि मग हे जे काव्य लिहितात, अभंग लिहितात, वेगळ्या ओव्या लिहितात, हे काव्य जे येतं ते आतून स्फुरलेलं असतं, ते दैवी शक्तीने लिहिलेलं असतं, ते त्यांच्या जडचरांनी लिहिलेलं असतं. इतका मनाचा आणि याचा संबंध आहे. नमस्ते सर। बोला बोला। सर मुझे एक कर्मा के ऊपर क्वेश्चन पूछना है। तो कर्मा एक फंडामेंटल पार्ट है हमारे इंडियन स्पिरिचुअलिटी का, एक हाँ इम्पोर्टेंट पार्ट है। तो हाँ वो कैसे रिलेट कर पाता है द आइडिया ऑफ कॉज एंड इफेक्ट इन द नेचुरल वर्ल्ड साइंस के नजरिए से? इसमें एक उदाहरण देता हूं मैं। जैसा खाटिक है, खाटिक क्या करता है, बकरी को सामने आके काटता है और उसका मांस बेचता है। ऐसा कहा जाता है कि खाटिक का अगला जन्म बकरा होना है और वो किसी दूसरे खाटिक के पास जाके कटवा लेता है। इतना कर्म का महत्व है। कर्म है ऐसा है, जो आप करेंगे वो भरेंगे। आप अन्याय करते रहेंगे दूसरे के ऊपर, तो आगे जाके आपके ऊपर भी उतना ही अन्याय होगा, ऐसा अपना शास्त्र है। इसमें एक ठकार करके एक किताब है, एक गुजरात में होके गए, उन्होंने एक कर्म सिद्धांत के ऊपर बहुत अच्छा किताब लिखा है। हर कर्म का कैसे परिणाम होता है, आगे जाके वो कर्म आपके पास कैसे वापस आता है भोगने के लिए, इसके बारे में बहुत अच्छा किताब उन्होंने कर्मयोग के ऊपर लिखा है। आप जरूर मिल सके तो पढ़ लें, उसमें काफी इंफॉर्मेशन आपको मिल जाए। थँक यू सर। तर हे कर्मा जे आपण कर्म करतो, जर का कोणाला माहिती असेल की मी हा कर्म बरोबर नाही केलाय, जर काही चुकलंय माझं, तर याच्यामधनं तो वाचू शकतो की असं काही करून की नाही, जे कर्म त्याला तो केलं जो कर्म केलं त्याचे भोग भोगावेच लागणार, त्याच्यात अच्छा, काही पर्याय नाही आहे पर्याय कुठलाही. नाही. कुठलाही माणूस आला तर तुमचं हम्म, कर्माचा भोग चुकवत नाही. कितीही मोठा गुरु बरं. असला तरी तुमचे भोग तो चुकवत नाही, फक्त ते भोगाची ताकद तुम्हाला देतो, असं आपलं शास्त्र. हम्म, त्यामुळे कर्म केले की त्याचे भोग आलेच, हे कुणालाही बरोबर. चुकले नाहीत. आता कृष्णाला सुद्धा कर्म चुकलं नाही, भोग चुकला नाही, शेवटी त्याचा शेवट कसा झाला, त्याच्याच आत्मीयाने त्याला बाण मारून अंगठ्याला हो, हे केलं ना. म्हणजे बरोबर. देवाचाही कर्मभोग चुकला नाही, तो आपला कुठला चुकणार. तेव्हा कर्म हा आहेच आणि त्याचे भोग आहेच. हे जेव्हा तुम्हाला होतं तेव्हा आपोआप तुमच्या हातून सत्कर्म होऊन तुम्हाला चांगले भोग तुमच्या पदरात येतील. भोगामध्येही चांगले वाईट आहेतच ना. हम्म, तर नाही. पण यामध्ये वाल्मिकी जे आहे ते तर आधी डाकू होते, तर हा मग त्यांनी रामायण सारखं महाकाव्य कसं लिहिलं? मग ज्यांचे नाही, कर्म ते कर्म वाईट होते ते ते सुधारले ना. नंतर त्यांनी मेडिटेशन सुरू केलं. नारदानी त्यांना एका जागी बसवलं आणि त्यांना श्रीरामचा जप सांगितला. हा जप करता करता राम राम म्हणत म्हणत ते मरा मरा म्हणायला लागले. मग तो शब्दाला तिथे महत्व उरत नाही, ते मन विसरलं. आणि अनेक वर्षाची तपश्चर्या त्यांची झाल्यानंतर त्या वाल्मिकीचा त्या याचा वाल्मिकी झाला, ऋषी झाला वाल्याचा. तर कर्मानुसार पुढे जाऊन हे सुधारू शकतं, परंतु तोपर्यंत त्याला ती कर्म स्वतःला भोगावीच लागली ना. त्याला आपल्या बायका पोरांची ताटातूट व्हावी लागली, इतर सगळे आलेच ना त्याच्या वाट्याला. त्याच्याही वाट्याला काही चुकलेलं नाही. त्यामुळे कर्म आलं तर त्याचं रिपरकेशन्स आलंच, ते काही चुकत नाही. आय गेस आय गेस झालंय सगळ्यांचा प्रश्न विचारून. कोणाला विचारायचं असेल तर विचारू शकता. आणि सर खूप आज आम्हाला
माझ्या माझ्या ताकदीला अल्पमतीला जेवढं सुचलं तेवढं मी सांगतोय. मी काही नाही नाही, तुम्ही सर्वज्ञ खूप नाहीये. अल्पमती तरी नको म्हणा सर. सर मेरे को एक चीज पूछनी थी। जैसे हम भगवान में इतना विश्वास करते हैं, इतना मानते हैं, एक तरह से हमें पता ही है कि वो है, नहीं हमारे नहीं, साथ वो है। अंदर है, वो कोई हाँ, बाहर नहीं है। वही, हमें पता है कि भगवान वो है। अंदर ही है। आपके अंदर जो भगवान है उसको जागृत करना है। जैसे आप राम का जप करेंगे तो आप खुद स्वयं राम हो सकते हैं, इतनी ताकत अपने मन में है। भगवान कोई अलग नहीं है, कोई चार हाथ वाला भगवान अस्तित्व में नहीं है। एक्चुअली अगर आपके सामने आया तो आप देख नहीं सकेंगे उसको। ये सब कल्पनाएं हैं। कल्पना के पीछे कुछ शास्त्र, ऐसी सिर्फ कल्पना करके नहीं है। वैसा वैसा वो भगवान है कि जो अंदर है। आपका गुरु भी अंदर है, लेकिन जब आपके मन पूरा शुद्ध हो जाता है और गुरु का आप शोध चालू करते हैं, गुरु का शोध लगते लगते ही अंदर भगवान का शोध लगता है। कैसा कहा है देखो, करे उलट कमलों में पलट देख ले मौजा, घट घट में नाथ विराजा। अंदर जाओ, अंदर देखो, सप्त चक्रों में अंदर जाके प्रवास करो। और ये सप्त चक्र का जैसा प्रवास होगा वैसे आप सिद्धता के तरफ जाएंगे, और आप ही खुद भगवान है ये आपके समझ में आएगा। घट घट में नाथ विराजा, ये भगवान जो है वो अंदर है। अंदर के प्रत्येक घट में है, प्रत्येक चक्र पे है, प्रत्येक अणु रेणु पे शरीर के अंदर है। वो है, उसका अस्तित्व है। वो जानना, यही मेडिटेशन। मतलब हमारी शुद्धि और हमारे अच्छे कर्म हमारा भगवान है। हाँ, आपका भगवान अंदर है, कोई बाहर जाने की जरूरत नहीं। लेकिन अंदर है ये आपने समझना चाहिए। अगर आप समझे कि रियलिटी में अंदर है तो एक ना एक दिन आपके अंदर के भगवान से आपकी मुलाकात जरूर। सर एक शेवटचा प्रश्न मग आपण एंड करू. सर आपण जसं म्हटलं गुरु, तो गुरुचा अध्यात्म आणि शिक्षण मध्ये काय इम्पॉर्टन्स असतो? म्हणजे काही पद्धती असतात तर विदाउट गुरु गुरु हा होऊ त्या शकत. सगळ्या त्याच्यात जसं एक ह्याचं उदाहरण असं आहे की गुरु हा सगळ्यात शिखरावर बसलेला आहे, आणि त्याला वरून प्रत्येक जण, वर त्याच्याकडे येणारा प्रत्येक जण वेगवेगळ्या वाटेने कसा येतो ते त्याला दिसत असत. त्या वाटेतल्या अडचणी त्याला दिसत असतात. तो टेकडीवर वर उंच बसलेला आहे आणि तुम्ही सगळे लोक हळूहळू त्याच्याकडे जायचा प्रयत्न करता. त्यामुळे वरून तो सांगू शकतो की आता पुढे नाला आहे बरं, तू थोडा उजवीकडे वळ. आता अमुक एक संकट आहे बरं, किंवा तू उडी मार. आता इथे पाणी दिसत आहे पण ते पाणी नाही आहे, तो चिखल आहे, तू जर त्यात पाय त्यात घालून जर जाशील तर आज डोबशील. हे वरून गुरु सांगत, कारण त्याला ते दिसत. म्हणून गुरुची गरज आहे, कारण तो त्या अनुभवातून गेलेला असतो. गुरु हा अनुभवी माणूस असतो, तो सगळ्या टक्के टोणपे खाल्लेला असतो. बारागावचं पाणी प्यायलेला गुरु आहे असं आपण समजतो. तर हे बारागावचं पाणी म्हणजे त्यांनी सगळे यातले अनुभव झिरो पासून घेतलेले असतात, कारण तोही एकेकाळी तुमच्या अवस्थेत असतो. आणि मग त्याची प्रगती होत होत तो गुरु या पदाला पोहोचलेला असतो. अनुभवी माणसाला आपण गुरु म्हणतो, बाकी त्यांना आपण म्हणत. सगळ्यांचे प्रश्न आमचे संपलेत. आम्हाला एक नवीन एक्सपिरियन्स होता. थोडस या माझ्यासाठी हा सगळ्याबद्दल. पहिलाच एक्सपिरियन्स आहे असा. तर आमचा आमच्यासाठी पण पण. पहिलाच आहे, पण खूप चांगलं वाटलं तुम्हाला तुमच्याशी बोलून, आणि तुमच्याकडनं वेगळं नॉलेज घेऊन. तर आता माहिती. हा, माहिती, येस, सॉरी, माहिती घेऊन. तर आम्ही सगळे कॉलेज स्टुडंट्स आहेत. ऍक्च्युली आम्ही तुम्हाला इंटर नाही करायला. म्हणजे माझं नाव श्रीरंग सरंजाम आहे. मी सेकंड इयर मध्ये आहे इंजिनिअरिंगच्या, इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन. बर सर, माझं नाव ओम जोशी आहे सर. मी पण याच्याच वर्गात आहे, श्रीरंगच्या दुसऱ्या बर वर्षी आहे इंजिनिअरिंगच्या. बर बर मैं तनुष जोशी, सेकंड ईयर। हम सब एक साथ ही पढ़ते हैं, सब अच्छा, इंजीनियरिंग। ओके ओके। लेकिन मेरा इंजीनियरिंग में नाम ये सवाल आए कैसे क्या आपके समझ? तर हमको सब्जेक्ट है सर. हमारा सब्जेक्ट है। आम्हाला सब्जेक्ट आहे पीसफुल स्टडीज म्हणून एक पूर्ण, अच्छा, ज्याच्यामध्ये ओके, आम्हाला वेगळे वेगळे वेदांबद्दल सांगतात. अजून बर त्यानंतर रामायणाबद्दल सांगतायत, बर बर महाभारताबद्दल सांगतायत, बर मागच्या वर्षी मेडिटेशन बद्दल सांगितलंय. बर बर बर. तर त्याच्यामध्ये आणि आम्हाला हे एक प्रोजेक्ट होता की कोणीतरी सायन्स आणि स्पिरिच्युअलिटी
मध्ये असलेल्या गुरु किंवा कोणी नॉलेजफुल पर्सनशी एक इंटरव्ह्यू घ्या आणि हा. त्यांच्याकडनं थोडं नॉलेज घ्या आणि त्याच्यावर रिपोर्ट बनवा आणि एक छोटा म्हणजे व्हिडिओ बनवा त्याच्यावर. बर 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 ठीक आहे. छान नमस्कार वाटलं धन्यवाद. सगळ्यांना भेटून. येस, भेटू थँक्यू. आपण पुन्हा कधी. हो सर, हो चालेल. 100% चालेल. सर. हो. जेवढं मला शक्य आहे तेवढं मी तुमच्या शंकांचं निवारण करण्याचा प्रयत्न केला. मी कुठेतरी अजून स्टुडंटच आहे तुमच्यासारखा. मी हीच चालेल. वाटचाल करतोय. आपण एकाच डब्यात आहोत. तुम्ही शेवटच्या डब्यात असाल, मी पुढच्या डब्यात असेल, पण गावी एकदमच पोहोचणार आहोत. हो सर, येस, चालेल सर. चालेल चला ठीक आहे. धन्यवाद सर. चालेल. हो, थँक्स. थँक्यू सर. धन्यवाद.